केदारनाथ हे उत्तराखंड राज्यातील एक पवित्र तीर्थस्थान आहे, जे हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे। हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि पंचकेदारमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते। मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले या मंदिराची स्थापना प्राचीन काळी पांडवांनी केली असा उल्लेख आहे। इसवी सन 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी ते पुन्हा बांधले। बर्फाचे डोंगर, शांत वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे केदारनाथ प्रत्येक भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, काल आपल्याला प्लॅनमध्ये चेंज झाला। काल साधारण 4 वाजता आपण काय केलं, एक टेंट बुक केला कारण का आपली चालण्याची परिस्थिती नव्हती। इथून अजून आपल्याला बेस कॅम्प 4.5 किलोमीटर आहे आणि मेन केदारनाथचं मंदिर आहे ते आपल्याला 6 किलोमीटर आहे। तर आपण ठरवलं की टेंटमध्ये राहायचं। तर बाकीचे 2 मेंबर आमचे पुढेच गेलते, आम्ही 5 जण ह्या टेंटमध्ये राहिलो। हा टेंट पण एकदम डेंजरस आहे, तसा खाली बघू शकता तुम्ही इथे। तर एक 4 ते 6 1-2 तास झोप घेतली। आता सकाळ 6:15 वाजले। आता टेम्परेचर इथला 0 डिग्री टेम्परेचर आहे, लई थंडी आहे, असं एकदम हात असं हे झाले। तर मोबाईल होल्ड केला आहे हातामध्ये। तर आपण पुढे जर्नी अजून स्टार्ट बघू। आता बाकीचे मेंबर अजून उठले नाहीत, त्यानंतर आपण पुढची जर्नी स्टार्ट करणार आहे। टेंट बघा आम्ही झोपलेलो त्यामध्ये। इथून खाली बघू शकता तुम्ही, डायरेक्ट दर्या इकडे, इकडे पण लँडस्लायडिंग झाले सगळे। तर काल आम्हाला काही ऑप्शनच नव्हता, कारण का एकच ऑप्शन मिळाला इथं। दाखवता आला नाही कारण अंधार असल्यामुळे। तर तुम्ही जरा व्ह्यू बघू शकता। आता सगळे पर्वतच पर्वत आहेत। तर सूर्याची किरणे सुद्धा पर्वतावर पडाले दादा। आता सकाळचे 8 वाजले। आत्ता व्ह्यू चेकआउट करा। हो 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 हो, पहाड देखो पहाड, बडे बडे पहाड। पहाटे 4ला बंद केलेला प्रवास आपण परत चालू करतोय। आता सकाळचे 8 वाजले। 4 तास जरा आराम केला आम्ही टेंटमध्ये। तुम्हाला आमची सिच्युएशन माहीत होती, काय 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 झाले। थंडी परत वाजलेली। तर आत्ता पण टेम्परेचर साधारण 3 डिग्री टेम्परेचर आहे। तरी अजून आपल्याला 6 किलोमीटर जायचं। 2-2.5 तास तर लागतील आपल्याला। आपलं तसं पण चेक इन हॉटेलमध्ये 11 वाजता, त्यामुळे आपण निवांत जाऊ। म्हणजे उत्तर एकदा नाश्ता करू। असा चढ आहे हा कडावर बऱ्यापैकी, असा चढ आहे कंटिन्युअसली। तुम्ही थंडीत मॅगी खायची मजाच वेगळी असते, गरम गरम मॅगी। चेकआउट व्ह्यूज गाइज। नाश्ता झालेला, आता मॅगी खाली आहे आणि मस्त चहा पिला थंडीच्या वातावरणात। थोडं ऊन आलंय आता, जरा बरं वाटायला। सकाळी थंडी वाजली होती। तरी अजून आपल्याला 5 किलोमीटर जायचं आहे मेन मंदिरापर्यंत। ते आपल्याला 1.5 तास तरी लागेल मिनिमम। पृथ्वीराज मी पुढे आलोय, बाकीचे 3 जण आता ते मागून येतील हळूहळू जरा। ही आता चढाई खरी चढाई, शेवटचे 5 किलोमीटर लय थांबवणार आहे। तुम्ही थांबायचं डिसिजन घेतला ते चांगलं झालं, कारण का एवढं डिस्टन्स कव्हर करायचं जरा जरा नजारा चांगला आहे म्हणून ही कधीतरी उडवणार आता। नजारा एक नंबर आहे आता सध्या, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही चालत। अशी पण सवारी असते, अशी अशी, तसं ज्यांना कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे ती सवारी येतच। हेलिकॉप्टर दिसत नसेल मे बी व्हिडिओ, तर आवाज येत असेल। हेलिकॉप्टर पण यात्री येतात डायरेक्ट, प्रत्येक 2-2 मिनिटाला हेलिकॉप्टर जाते येते। म्हणजे सकाळ सकाळी जरा एनर्जी असेल, फ्रेश मूडमध्ये आपण जाऊ, परंतु काय नाही, जरासं चालेल की दम भरायला। एवढा प्रवास काय पूर्ण घ्यायला आणतो काय कळ नाही। त्यामुळे थोडं चालून जरा थांबायचंच जरा, कारण का लय दम भरतोय। म्हणजे ऑक्सिजन लेवल पण कमी असेल, पण चालतोय दमतोय। खरं जो व्ह्यू आहे ना तो वरती आहे एकदम।
माझाच एक 2-3 दिवसापूर्वी इथं बर्फ पडला होता केदारनाथच्या इथं. तो आपण 2 दिवस थांबणार आहे. बर्फ पडला तर एक नंबरचा विषय. बघूया काय होतं टेम्परेचर, कारण का सकाळी तर गेलं 0 डिग्रीला. काल संध्याकाळी केदारनाथ मंदिराच्या इथं -5 डिग्री होतं टेम्परेचर. म्हणजे बर्फ पडू शकतोय. लेट्स सी. सकाळी ट्रेक चालू केला असं तरी असा त्रास झाला असता बघा. मागून येतात डायरेक्ट अंगावर येतात, सुट्टीच येत नाहीत. बरं झालं ते आताचा ट्रेक केला म्हणजे निवांत येतात राहिले. तर राहिलेलं आता 5 किलोमीटरमध्ये जे आहे आता डिस्टन्स आमचं, त्यात ते आम्हाला त्रास देणारच आहेत आता. मंजिल अभी बहुत दूर है. सुबह के 10:30 बज गए. अजून आपल्याला एवढं लांब जायचं आहे. अजून किती तास लागतात काय माहिती. 1.5 तास तर लागला असं वाटतंय. ऊन पण वाढलेले. तुम्ही दोघांची आता हे परिस्थिती बघू शकते. डेंजर झाले. हा झाले बेकार झाले बेकार. अजून आम्हाला 2 किलोमीटर जायला आहे. 2 किलोमीटर. 11 वाजले असतील. 11 वाजले किती वाजले? 11 वाजले असतील. चालतोय आम्ही सकाळी 8-8:15 वाजल्यापासून. मध्ये एक अर्धा तास थांबलेलो फक्त. नाश्त्याला थांबलेलो अर्धा तास. चालू आहे. तो रूट दिसतोय ना, त्या रूटनंच आम्ही आलोय. त्याच्यावरती बघा असे मोठे पहाड आहेत. माणसं केवढी दिसतात बघा त्यासमोर. पार ते डोंगराच्या एंडपासून आम्ही आलो एवढ्यावर. चढते बघा चढते. पृथ्वी आपला टेकत चाललाय. पृथ्वीची काटेची परिस्थिती बघू शकता तुम्ही. त्यामुळे कसा ट्रेक असेल विचार करणार. नजारा बघा नजारा. हे धडकते आता मला. तेच की सगळे खिचर लावलेले आहेत. मोठी खिचर. पुढे एक बेस कॅम्प, एक अर्धा किलोमीटर बेस कॅम्प असला. इथं सगळ्यांना इथपर्यंत सोडतात. बेस कॅम्पला पोहोचलो. अजून बेस कॅम्प पासून पुढे किती अर्धा किलोमीटर आहे. अर्धा ते 1 किलोमीटर असेल. दिस इज द बेस कॅम्प. आपण मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. एक पूल क्रॉस करायला लागतोय. एका नदीवर पूल आहे. फाइनली मंदिर की सीढ़ियाँ चल रहा हूँ मैं. मंदिर दिखेगा फाइनली. मंदिर दिसणार. मंदिर गाईज बघा. मंदिराचा कळस दिसतोय इथून आपल्याला. फायनली आपण पोहोचलेलो आहे. पण दर्शन तर संध्याकाळी घेणार आहे. तर आता आपण इथे पोहोचलो. पहिल्यांदा आपण रूमवर जाऊ, फ्रेश होऊ, त्यानंतर इकडे येऊ. खरंच शारीरिक आणि मानसिक टेस्टच झाली एक प्रकारची. फायनली पोहोचलो आपण. जवळपास आपण काल संध्याकाळी 5ला ट्रेक चालू केलेला. तेव्हा वाजलेत दुपारी 12 वाजले. म्हणजे जवळपास आपण 5 म्हणजे 19 तास आपण डायरेक्ट प्रवास करतो. त्यातले 4 तास आपण आराम केला. म्हणजे जवळपास 15 तास आपण चालतोय. थोडं थांबत आलो आपण. थोडं 7 लोक होतं. थांबत आलो. टोटल आपण 15 तासाचा प्रवास केला. कंटिन्यू चालतोय.
पृथ्वीराज कसं वाटतंय? पृथ्वीराजचा हाल झाले बेकार, एकदम कडक झाले, कडक विषय हार्ड वातावरण आहे. रूम पण मंदिरापासून जवळच आहे आपली. हा गाइस रूम पे आ गए. रूम आम्ही आलाय. 8 बेडची रूम, 7 बेडची रूम मिळाली. ऐसा रूम है देखो. मी आलो 1:45 रूमवर आलो आणि जरासं आवरलं फक्त आणि डायरेक्ट झोपलो. काही खाल्लं पण नाही. आता आपल्याला आवरायला पाहिजे जरा. थंडी पण आहे, 9 डिग्री टेम्परेचर, 9 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आता आंघोळ करायची इच्छा नाही, खरं आंघोळ करायला पाहिजे. आपल्याला दर्शन पण घ्यायला संध्याकाळी. तर आपण आरतीला चालू आहे. 6:30 वाजता आरती असते. मस्त आराम केला 1-2 तास. आरतीला चालू आहे आपण. तर वातावरण पण एकदम असं ढगाळ वातावरण झालं. सगळे दुखाले. आरतीसाठी आपण आज चाललेलो आहे. आरती आली, आपण अभिषेक पण करणार आहे संध्याकाळी. आपण आता दर्शन लाईन म्हणून दर्शन घ्यायला चाललेलो आहे. जास्त गर्दी लाईन नाही जास्त. हर 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 ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. आरती चालू झालेली आहे. 7ला बोलला 6:30 चालू झाली. 6:30 आरती चालू झाली. थाळी खायला आता आपण 250 रुपये थाळी. मंदिरासमोरच बरोबर हॉटेल आहे. दर्शन एकदम व्यवस्थित झालं. आपलं जेवण पण झालं. तर संध्याकाळी आपल्याला 12 वाजता यायचं आहे रुद्राभिषेकला. सगळी एक रूमवर मी जरा थोडा कृष्णाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला, घरी केला व्हिडिओ कॉल. मस्तपैकी वातावरण पण एकदम गार झाले. तर भेटू आपण पण 12 वाजता येणारच आहे. रात्री 1:45 वाजले आणि आपण रुद्राभिषेकला चाललोय आता. तरी पण अजून गर्दी तुम्ही बघू शकताय. मला वाटतं लाईनला उभार लागते वाटतं. एक तास लाईन मध्ये उभा आहे रुद्राभिषेकसाठी. आता आपण पोचलोय फायनली थोडं जवळ. आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आता रुद्राभिषेक झाला जस्ट. जवळपास 10-15 मिनिटं होतो आम्ही आज रुद्राभिषेक लाईन बघू शकता तुम्ही दर्शनासाठी. तर चला आता जाऊन झोपूया. 2:30 वाजले. थंडी पण टेम्परेचर आपले ड्रॉप झालेलं आहे.